नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण म्हशीच्या चिकापासून म्हणजेच म्हशीला ज्यावेळेस वासरू होतं त्यावेळेस पहिल्या धारीचं जे दूध निघतं त्याच्यापासून आपण खरवस बनवणार आहोत। तर आज आपण हे खरवस गुळ घालून बनवणार आहोत। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर नवीन असा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे 1 लिटर म्हशीचं चीक घेतलेला आहे। आता यामध्ये मला 400 ग्रॅम गुळ घालून घ्यायचा आहे। हा गुळ मी बारीक किसून घेतलेला आहे आणि त्याला अशा पद्धतीने हाताने आपल्याला मोडून घ्यायचा आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धा किलो ही घालू शकतात किंवा मग जर तुम्ही कपाने चीक मोजत असाल तर 1 कप चिकासाठी 1 कप गुळ घेतला तरी चालेल। आता त्याला आपल्याला व्यवस्थित मोडून घ्यायचं आहे। तर गुळ आणि चीक हे व्यवस्थित एकजीव झालेला आहे। आता मी इथे कुकरचे डबे घेतलेले आहेत ज्यामध्ये आपण वरण भात बनवतो। आता यामध्ये आपल्याला एक चाळणी घेऊन आपल्याला हे चीक गाळून घ्यायचं आहे। म्हणजे जो आपण गुळ घातलेला होता त्याच्यात खडे वगैरे असतील तर ते निघतील किंवा दुधामध्ये थोडीफार घाण असेल तर तीही निघेल। तर मी यामध्ये अर्ध चीक टाकून घेतलेला आहे। तुम्हाला जाड बारीक किती हवं आहे तशा पद्धतीने तुम्ही तेवढं चीक यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर माझी इथे 2 डबे भरलेली आहेत। आता एका साईडला मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी आपलं छान असं गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी एक स्टँड ठेवून देणार आहे। आता यावर आपल्याला कुकरचे डबे ठेवून द्यायचे आहेत। मी एकाच वेळेस दोघी डबे ठेवणार आहे। आता यावर आपल्याला एक स्टीलचं झाकण ठेवून द्यायचं आहे। मी ते दाखवायला विसरली आहे। आता मी इथे रिंग राहू दिलेली आहे आणि शिट्टी काढून घेतलेली आहे। आता आपण कुकर बंद करून घेणार आहोत। आता याला आपल्याला 10 मिनिटं मंद आचेवर वाफवून घ्यायचं आहे। झाकण ठेवल्यामुळे ज्यावेळेस आपण खरवस वाफवतो त्यावेळेस खरवसच्या डब्यामध्ये पाणी पडत नाही। तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं खरवस हे रेडी झालेलं आहे। आता आपण चेक करून घेणार आहोत। तर बघा इथे मी सुरी घालून पाहणार आहे। तर आपल्या सुरीला अजिबात चिपकलेलं नाही, ती क्लीन निघालेली आहे। आता आपण याला रूम टेम्परेचरवर गार होऊ देणार आहोत। बरेच जण अर्ध चीक आणि अर्ध दुधाचा यामध्ये वापर करतात, पण साधं दूध न घालता जर हे खरवस बनवलं तर खूप पौष्टिक असतं। तर खरवस आपलं छान असं गार झालेलं आहे। आता आपण त्याला कट करायला घेणार आहोत। तुम्हाला ज्या साईजचे कट करायचे असतील त्या साईजचे तुम्ही यांना कट करू शकतात। यामध्ये तुम्ही वेलायची पूड ही घालू शकतात। मी इथे घातलेली नाही, मला प्लेनच आवडतात। आता आपण साईडने याला मोकळं करून घेणार आहोत आणि पाहू शकता खूप छान असं हे खरवस तयार झालेलं आहे। खायलाही खूप टेस्टी लागतं। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू।